नमस्कार, प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी व्हिडिओ सुद्धा तुमच्या समोर जे आलेलो आहे एक छान बातमी देण्यासाठी, एक चांगल्या बातमीचं अपडेट देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। आणि ही बातमी म्हणजे राज्य सरकारनेच हा निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय जाहीर सुद्धा केलेला आहे। तो म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी। अजित पवारांच्या कामाची ज्या काही पद्धतीची स्टाईल आहे ना, ती स्टाईल सुद्धा मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, पण बातमी खूप आनंदाची आहे। नक्की ऐका, व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि तो आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। मंडळी, मी मुंबईमध्ये ना 2007 साली आलो। अर्थात मी माध्यमामध्ये काम करण्यासाठी म्हणूनच आलो, पण 2007 मध्ये जेव्हा मी आलो तेव्हा माझं पहिलं वर्ष जे होतं ते नवीन चॅनल, त्यातूनच चॅनल नव्याने सुरू झाली होती। त्यामुळे एकूण सगळी प्रक्रिया समजून घेण्यामध्ये माझं वर्ष हे कसं गेलं हे मला कळलं नाही। पण या वर्षभरामध्ये ना दोन शब्द माझ्या कानावर कायम पडायचे, एक मुंबईकर आणि दुसरा शब्द होता चाकरमानी। मला खरं तर मुंबईकर हे समजत होतं, जो मुंबईमध्ये राहतो तो मुंबईकर, पण चाकरमानी या शब्दाचा काही मला मेळ लागेना। म्हणजे चाकरमानी कुणाला म्हणतात, का म्हणतात, कधी म्हणतात, कशासाठी म्हणतात हे मला काही कळेना। पण मी ऐकायचो, विचार करायचो आणि सोडून द्यायचो, कारण पहिला वर्षाचा जो काळ होता तो माझा तसाच माझं काम काय करायचंय याच्यामध्येच तो व्यस्त राहिला। पण त्याच्यानंतर मग मला चाकरमानी या शब्दाचा अर्थही कळला। म्हणजे चाकरमानी कुणाला म्हणतात, शब्दाचा अर्थ मी नंतर सांगणार आहे। चाकरमानी कुणाला म्हणतात हे मला कळलं। चाकरमानी म्हणजे काय, तर मुंबईमध्ये हे बघा, मुंबई मुळामध्ये कोणाची, तर ती कोळ्यांची असं समजलं जातं, कोळी लोकांची मुंबई। तसंच आपण म्हणतो मुंबई कुणाची, तर मुंबई कोकणी माणसांची। कोकणी माणसांची का, तर आज सिंधुदुर्ग म्हणजे ज्याला आपण तळ कोकण म्हणतो, मालवण, सिंधुदुर्ग, कुडाळ, हा सगळा वेंगुर्ला, हा सगळा जो भाग आहे तो तळ कोकणामध्ये येतो। मग इकडे रत्नागिरी, गणपतीपुळे हा जो सगळा भाग आहे तो मध्य कोकण, आणि मग रायगडकरचा अलिबाग वगैरे जो सगळा परिसर आहे तो वरच्या पठारावरचा कोकण, असं आपण म्हणूया। तीन भाग आहेत कोकणाचे। पण या कोकणातला जो माणूस आहे ना, आज गेली वर्षानुवर्ष कामधंद्यासाठी मुंबईमध्ये येतोय। तो मुंबईमध्ये आला, तो मुंबईमध्ये स्थिरावला, आज त्याच्या अनेक पिढ्या या मुंबईमध्ये काम करतायत आणि तो मुंबईकर झालेला आहे। मुंबईमध्ये तो आता समरसून गेलाय। पण कोकणी माणूस जो आहे तो गणपती उत्सव असू देत किंवा शिमगा असू देत किंवा असे जे महत्त्वाचे उत्सव आहेत जे कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरे होतात, या उत्सवांना हा कोकणी माणूस जो आहे तो अगदी हमखास आपल्या गावी जाणार। आणि हे शब्द माझ्या कानावर तेव्हाच पडायचे जेव्हा तो गणपतीसाठी गावी चाललाय किंवा गणपती संपल्यानंतर मुंबईत येतोय। तेव्हा तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक जाम होतं किंवा तेव्हा तर रस्ते खूप अरुंद होते, ट्रेनला सुद्धा भरपूर गर्दी, मग रिझर्वेशन मिळायचं नाही। तेव्हा हा शब्द कानावर यायचा की काय ट्रॅफिकमुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल, किंवा चाकरमान्यांना ट्रेनचं तिकीट मिळालं नाही, ट्रेन चाकरमान्यांनी भरून फुल। मग कळायला लागलं की चाकरमानी म्हणजे कोकणाकडनं जो माणूस येतो त्याला चाकरमानी म्हणतात। मग हळूहळू मला हा प्रश्नही सतावायला लागला की अरे, आपण पुण्याकडनं आलो, काही लोक कोल्हापूरवरनं येतात, काही लोक मराठवाड्यातनं येतात, काही लोक नाशिकमधनं आलेले आहेत, हे सगळे मुंबईमध्ये आलेत। पण जेव्हा मुंबई पुणे रस्ता जाम होतो तेव्हा आपण म्हणतो पुणेकरांची मोठी अडचण झाली, कोल्हापूरकरांची मोठी अडचण झाली, इकडे नाशिककरांची अडचण झाली, तिकडे बीडकरांची अडचण झाली। मग हे सगळं आपण असं म्हणतो, मग कोकणकरांची अडचण झाली असं का नाही म्हणत, आपण त्यांना चाकरमानी का म्हणतो, हा प्रश्न मला सतावायलाही लागला। त्याबरोबर हेही कळलं की कोकणामधल्या अनेक काही ज्या संघटना आहेत, या संघटनांनी अनेकदा सरकारकडे मागणी केली की चाकरमानी हा शब्द खूप अपमानास्पद वाटतो आणि तो तुम्ही बदला आणि कोकणवासीय असं आम्हाला संबोधा। अगदी बरोबर आहे। आणि तेव्हा मला या सगळ्या म्हणजे 2007 मध्ये जो प्रश्न मला सतावायला लागला होता, ते मला जसं हे कळायला लागलं तसं माझा तो समजलं की हे वाईट आहे, हे बदललं पाहिजे, खरंच हे याच्यावर सरकारने निर्णय घेतला पाहिजे। आणि म्हणून मी सुरुवातीला असं म्हणलं की आज मी आनंदाची बातमी ही देणार आहे की आज सरकारने हे जे चाकरमानी आपण म्हणत आलो,
त्यांना आता याच्या पुढे चाकरमानी म्हणायचं नाहीये, त्यांना कोकणवासीय असं म्हणायचंय. असा आदेश, असा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. आता एक लक्षात घ्या, म्हणजे अनेक वर्षांची कोकणवासियांची मागणी सरकारने एक तर पूर्ण केली आणि चाकरमानी याचा खरंच इतका अपमानास्पद असा अर्थ निघतो. चाकर म्हणजे काय तर नोकर, आणि मानी म्हणजे काय तर मानणारा, नोकर मानणारा, असं तुम्ही का संबोधता, हाच प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत सतावत होता. पण आता याच्या पुढच्या काळात आपण चाकरमानी हा शब्द वापरता येणार नाही किंवा आपण वापरूही नये. तर आता कोकणाकडनं जे लोक येतात किंवा ते कोकणामध्ये जातात किंवा कोकणवासीय जे आहेत त्यांना आता आपण फक्त कोकणवासीय असंच संबोधायचं आहे. तर याच्यामध्ये झालं असं, म्हणजे गोष्ट सांगण्यामधलं यातला गाभा अगदी छोटा आहे की काल गणपती उत्सवाच्या निमित्ताने रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये रस्त्याच्या बाबतीमधला विषय झाला. गणपती उत्सवामध्ये लोक तिकडे जातील, आता कोकणवासीय तिकडे जातील याबाबतचा विषय झाला. आणि त्याच वेळेला ज्या संघटना तिथे आलेल्या होत्या कोकणातल्या, त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना असं सांगितलं की गेली अनेक वर्ष चाकरमानी आम्हाला म्हणू नका, आम्हाला कोकणवासीय म्हणा, अशी आमची मागणी आहे. क्षणाचाही विलंब न करता अजित पवारांनी त्या क्षणी निर्णय घेतला आणि त्यांनी लगेच तिथं उपस्थित असणारे जे सचिव असतील, अमुक असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, त्यांना हे सांगून टाकलं की याच्या पुढच्या काळामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये बदल करायचा, चाकरमानी हा शब्द काढून टाकायचा, तिथे कोकणवासीय हा शब्द याच्या पुढच्या काळामध्ये वापरायचा. या बाबतीतला आदेश, या बाबतीतला निर्णय हा गणेश उत्सवाच्या आधीच आम्ही कदाचित घेऊच, म्हणजे आता कमी दिवस राहिलेत, पण तरी त्याच्या आधीच हा निर्णय घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. पण आता हा निर्णय झालेला आहे, त्याचा जो काही अध्यादेश आहे तो आम्ही नंतर लगेचच काढू, जमलं तर तो गणेश उत्सवाच्या आधीच काढू. आता ही आनंदाची बातमी मी तुम्हाला दिलेली आहे. आत्ता तरी मी यामध्ये कोणतंही राजकारण शोधत नाही, शोधणार नाही. याच्यामध्ये राजकारण आहे का, राजकारण दडलंय का, याला अनेक अँगल आहेत का, तर हो आहेत. पण निर्णय कोकणवासियांसाठी अतिशय आनंदाचा आहे, तेवढा तुमच्यापर्यंत द्यायचा होता, म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.